न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। विनाअनुदानित शिक्षकांना सरकार न्याय देणार का? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे लक्ष। प्रचलित नियमानुसार दरवर्षी विना तक्रार टप्पावाढ व्हावी यासाठी कोल्हापूर इथं गेले 68 दिवस तर मुंबईत 51 दिवसापासून विना अनुदानित शिक्षकांचे धरणे आंदोलन सुरू आहे। टप्पावाढीबाबत 12 जुलैला पावसाळी अधिवेशनात शिक्षण मंत्र्यांनी सभागृहात 1 जून 2024 पासून सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना टप्पावाढ लागू करतो अशी घोषणा केली। मात्र GR काढल्याने आजपर्यंत 15च्या वर मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या। यात शिक्षकांची निराशा झाली। आता उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकार शिक्षकांना न्याय देणार का याकडे लक्ष लागलंय। राज्यातील 67,000 अंशतः अनुदानित शिक्षकांचा टप्पावाढीचा निर्णय होईल या आशेवर आहे। सरकारच्या नेहमीच्याच आश्वासनांच्या खैरीत आणि वारंवार कॅबिनेटमध्ये सरकार विषय अधांतरीच ठेवत असल्यामुळे शिक्षकांच्या पदरी घोर निराशाच पडली आहे। आज कॅबिनेट होण्याची दाट शक्यता असल्याने या बैठकीत शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्कामोर्तब होते का याकडे शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे। गेल्या 20 दिवसातील मागील कॅबिनेटमध्येही अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांच्या वाढीव टप्प्याचा निर्णय झाला नाही। त्या दिवशी सायंकाळी मात्र मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री आणि अधिकारी यांची अनुदानाच्या फाईल संदर्भात चर्चा झाली। मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांकडून वाढीव टप्प्याचा आदेश काढण्यात येईल असं सांगण्यात आलंय। मंत्रिमंडळ बैठकीत वाढीव टप्प्याचा आदेश काढणारच असं आश्वासन सरकारनं दिलंय। आजच्या बैठकीत निर्णय घेणारच शिक्षण मंत्री। शिक्षकांच्या आंदोलनाची दखल घेत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्याचं आश्वासन दिलंय। मागील मंत्रिमंडळ बैठकीत आपली फाईल मंजूर झाली नाही, त्यामध्ये काही तांत्रिक बाबी होत्या। त्यासाठी 6 दिवसांपूर्वी मीटिंग आयोजित केली होती। त्यामध्ये अडचणी, शंकांबाबत चर्चा होऊन ती फाईल परिपूर्ण झाली। याबाबत येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत GR काढला जाईल असं सांगण्यात आलंय। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।